वडगाव पोलिसांची कारवाई. दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत. 3 गुन्ह्यांची उकल. वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीस केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान त्याच्याकडून आणखी 2 गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवे पारगाव तालुका हातकणंगले येथून 22 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 दरम्यान एका नागरिकाची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित विशाल संभाजी पवार वय 27 राहणार उमराणी तालुका जत जिल्हा सांगली याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या चौकशीत आरोपीकडून सुमारे 25,000 रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल MH09 EH 4913 हस्तगत करण्यात आली. तसेच त्याच्याकडून आणखी 2 गुन्ह्यांची उकल झाल्याचंही पोलिसांनी नमूद केलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील शरद मेनकर, शेखर कदम, स्वाती कांबळे, एकनाथ गावंडे आणि आसिफ कलाईगार यांनी कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.